नको नको म्हणा गुंतू माया आला जवळ आला
गायक संगीत विशारद सदाशिव महाराज धनलने, हरिभक्तपरायण संगीत विशारद बाळकृष्ण महाराज मोरे.
चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारे वर्णो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हर मुकलेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी शांताकारं भुजगशयनं विश्वाधारं गगनसदृशं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविधानगम्य वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगम् वातात्मजं वानरयूथमुख्यं कैलासराना शिवचंद्रमौळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता महायोग पीठे तटे भीमरथ्यम समागत्य विश्वं तमानंद कंदम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जीव जगत आणि जगदीश जीव जगतामध्ये आलाय जगदीशाकडे चाललाय जात असताना हा जीव त्या जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का जर करत असेल तर तो अखिल कोटी पंढरीचा पांडुरंग आपल्याला त्याच्या मांडीवरती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही
हा दैदिप्यमान सप्ताह नारळी सप्ताह जणू काय पंढरपूर अवतरलं इथं. जसं काय आरतीमध्ये सोहळा चालू आहे, काही महाराज होणार सोहळ्याला यावं लागतं. भगवंत 7-8 दिवस या ठिकाणी आहे. रामगडाचं महत्व माय बापांनो या ठिकाणी आहे. पूजनीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य महंत ब्रह्मलीन महात्मा राम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी किसन बाबा, परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य वैकुंठवासी लक्ष्मण बाबा, तसेच परमपूज्य आदरणीय गुरुवर्य आमचे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण महंत शांती ब्रह्म आणि नाव ज्यांना शोभलं असे योगीराज महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. श्री क्षेत्र रामगड संस्थानचे मठाधिपती. सुंदर असा दैदिप्यमान सप्ताह मौजे सिदोड तालुका जिल्हा बीड येथे संपन्न होत असलेले संपूर्ण सिदोड नगरी परिसरातील सर्व गुणीजन मंडळी, भाविक भक्त, भाविक नाही म्हणता येणार, भाविक जर झाला तर तुम्हाला फसवल्या जाईल. ब्रिलियंट असावं, शार्प असावं, दैदिप्यमान असावं, बुद्धीनं स्मार्ट असावं माणसानं. आणि वारकरी संप्रदायाचा गडाचा प्रयास आहे बाबा का बुद्धीनं स्मार्ट व्हावे माणसं, नको याची त्याची दोरी घालून वाटोळ करायला. कोणी 1 लाखाचा चिचुका दिला, कोणी पाणी भाडून दिलं, तुम्ही जर माय बापांनो तुमच्या घरामध्ये जर ओरिजिनल ज्ञानोबा तुकोबा हे संत ज्या ज्या घराला कळाले त्या त्या घरामध्ये दुःखाचा अंत झाला. आणि हे संत कळावेत याच्या करता अखंड हरिनाम नारळी सप्ताह हे महात्मे प्रयास करतात की आपल्या संप्रदायाला संत कळावेत महाराज. आणि ज्या घरामध्ये संत कळाले ओरिजिनल बरं का, नाही तर मग सटाऊ गुरु की बटाऊ चेले, कमाएंगे गुरु तो खाएंगे चले, नाही तर दोघही उपस्थित मेले. ओरिजिनल संत कळावेत याच्या करता केला जातो हा दैदिप्यमान सप्ताह. का करावा एवढा मंडप, का करावं ज्ञानदान, का करावं महाराज मंडळीला इथं बोलवावं. आता बरेच जण विचार करतील इथं फक्त साऊंड वाल्याचे बाबा लोकांचे घर भरायचे का, विचार करतील माय बापांनो. इथं साऊंड वाल्याचे नाही, बाबा लोकांचे. आम्ही तर रात्रंदिवस गाडीतो, आम्हाला गाडीतच गाय दिलंय. बरेच जण म्हणते मग फुकट हिंडतो का, आणि तुम्ही किती लाख दिलेत महाराजाला की फुकट हिंडतात असे म्हणतात. पुढं पंक्ती घातल्यात का, पुढं काय केलंय. आमच्याकडे काय 700-800 एकर जमीन आहेत का, नाही. ज्याच्याकडे 800-800 एकर जमीन आहे त्याच्या पुढं साहेब आले. ज्याने गोरगरीबच खाल्लं आणि त्यालाच म्हणायचं हो बोलले म्हणजे देव बोलले. ज्याला ज्याला कळत असत त्याला त्याला धन्यवाद दे, आणि ज्याला याच्यातलं काहीच कळत नसत त्याने दणकून झेंडे उचलले. झोपे घालायचं याच्या करता नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळाला जवळे त्रासावया. मनाला उपदेश केला माझ्या तुकोबरायण. मोठी गंमत आहे. त्यानं माझ्या घरात यावं, कळलं का. त्यानं माझ्या ताटात जेवण करावं, कळलं का. आमच्या घरामध्ये दैदिप्यमान पोरग किंवा पोरगी जन्माला यावे, बुद्धीनं स्मार्ट असावे. आणि ज्या घरामध्ये बुद्धीनं स्मार्ट लेकर आहे वाणी दादा बाबाजी भाऊ, त्या घरामध्ये लात मारीन तिथं पाणी काढतात. ज्या घराला ज्योतिबाची सावित्री कळाले, ज्या घराला तुकोबरायची आवली कळाले, ज्या घराला ज्ञानोबाची रुक्मिणी कळाले, ज्या घराला छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ कळाले, ज्या घराला दैदिप्यमान महिला कळाल्या ते घर आज मोठे.
आणि ज्या घरात ज्या पुरुषाला शहाजी राजे कळाले, ज्या पुरुषाला बाबा कळाले थोरल्या गडावरचे, ज्या पुरुषाला ओरिजिनल संत कळाले, त्या घरातला माणूस सुद्धा ब्लेड आहे बरं का. ज्या घराला हिरो कळाले, ज्या घराला नुसती हिरोईन कळाल्या, ज्या घरामध्ये नुसते मॉडेल कळाले, ज्या घरामध्ये नुसते नको त्या कटिंगी कळाल्या, नको ते कपडे कळाले, नको ते लफडे कळाले, त्या घरामध्ये मायबापांनो समृद्ध विचार नाहीये. जे घर विचाराने समृद्ध आहे त्या बापाच्या डीएनए मधनं जन्माला येणारा अधिकारी असतो, कळलं का. त्या बापाच्या रक्ताच्या एका थेंबामधनं ऑरियर जन्माला येतो. ज्या घरामध्ये ज्या स्त्रीच्या गर्भामध्ये राजा जन्माला आला समजायचं ती आई सुद्धा दैदिप्यमान आहे. आणि ज्या घरामध्ये लेकरं जन्माला आले नको ते कृत्य केले, अख्ख्या गावात राग पोरगं येते. म्हणून घरामध्ये मन किती प्रगल्भ आहे. तुमचं आमचं जर प्रगल्भ असेल तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद तुमच्या बुद्धीत असते. ताकद दंडात असावी का डोक्यात असावी? स्वामीजी बोला की पोरगट ढंढळ चिकंडळ असावं का? घरामध्ये हे आई तुमचं लेकरू असेल ते स्लिम असावं. त्याला बर्गर, पिझ्झा, मिक्सवेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजे पाव हे खाऊ घालायचं. म्हणजे शरीराला पोषक, म्हणजे शरीर पोषलं पाहिजे का त्याचं माइंड शार्प झालं पाहिजे. माझ्या निवृत्ती दादाला, माझ्या मुक्ताबाईला, माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला, माझ्या सोपान काकाला, रुक्मिणी मातेने, विठ्ठल पंताने असं काय खाऊ घातलं की एवढं मोठं ज्ञान प्रगल्भ आहे, एवढी मोठी विचार प्रणाली आहे. मोठा पुढारी जरी व्हायचं असलं तर सेन्स फार लागतो मला. अंदाज, तर्क, काही असेल तर्कबाण आहे भाऊ का 2 वर्षांनी पार्टी पडणार आहे. अगोदर 2 वर्ष बदलून मग सेन्स आहे. आमच्या घरामध्ये तेवढा तर्क आहे का? आमच्या घरामध्ये तेवढी तल्लक बुद्धी आहे का? आमच्या घरामध्ये तेवढे स्मार्ट लेकर आहे का? आमच्या घरामध्ये स्मार्ट लेकर आहेत, फक्त स्किल न स्मार्ट आहे. कातडं चमकतं, बापाची नाजेची प्रॉपर्टी म्हणून बापाच्या नाजाच्या प्रॉपर्टीवर येडा उड्या मारतो. आपण काय करतोय? आपण काय करणार आहोत? आपण काय नुसतं कातड्याचं स्टेटस ठेवून इकडं वडापाव खाल्ला, इकडं चहा केले, कोणी पाहत? वेब थिंकिंग, वेब कल्चर नाही. तुम्ही किती दैदिप्यमान आहात, तुम्ही किती स्टँडर्ड आहात, तुमच्याकडे किती दूरदृष्टिकोन आहे. हे आई तुझ्या घरामध्ये तुझी मुलगी तिला फसवणार तर नाही ना कोणी? फसवणार तर नाही. आणि जर फसल्या गेली असेल तर तिथं बापही कमी बुद्धीचा, आई सुद्धा कमी बुद्धीची. आपल्या पुरीला कोणी फसाव 300 रुपयाचे बॅलन्स वारी आणि ती बी म्हणती तेरे बिल जे आलंय लागणार. 1,40,000चा ऍपल घेऊन दिला पुरीला, पुरगी पळून गेली त्याच्या बरोबर, बापावर केस केली. 1,40,000 आपले लेकरू फसले जातात. बघ कसला मग कातड्यानं स्मार्ट आहे का बुद्धीनं स्मार्ट आहे? बोला पटकन. ती पळून गेली त्याच्या बरोबर, मग वळी झालं की त्याचा आज उदय साध हो गया है. अब मैं कौन ढोड़के दूधवूंगी. तुम्ही किती दैदिप्यमान, तुम्ही किती स्मार्ट आहात, तुमच्याकडे बुद्धी किती स्टँडर्ड आहे. आणि ज्या घरामध्ये मायबापांनो
ज्ञानोबा माऊली कळाले, ज्या घरामध्ये छत्रपती राजे कळाले, ज्या घरामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा काका, सेना महाराज, हे ज्या ज्या घराला कळाले महाराज, ते घर आज मोठे. ज्या घराला संतही कळाले नाही, परमार्थही कळाले नाही, त्या घराला मध्ये अनर्थ व्हायला काहीच वेळ लागत नाही. आहे तिथंच आहे ते घर, मोठे झालेच नाही. दरिद्री भोगणं हे दुसऱ्यामुळं भोगतो आपण का आपल्या बुद्धीमुळे भोगतो? पटकन बोला. दुसऱ्यामुळं नाही, दुसऱ्यामुळं नाही. तुमची बुद्धी किती स्मार्ट आहे. तुमची बुद्धी जर प्रगल्भ असेल तर तुमच्याकडे प्रॉपर्टी तेवढीच, आणि तुमची जर संकुचित बुद्धी असेल तर तुम्ही तेवढ्याच हुरड्यात येत. तुमचं मन शक्तिशाली किती आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावय. माया जाळीमध्ये म्हणजे हे माझंच आहे, माझंच आहे, माझंच आहे, माझंच आहे एवढंच मन म्हणतं. पण ओरिजिनल काय आहे हे तुम्ही संतांकडून जर शिकला तर तुमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती आहे. हे माझं आहे, माझं शरीर माझं आहे, हे शरीर माझं आहे आपण असं म्हणतो. पण या शरीराला याची बायको म्हणती नवरा माझा आहे, याचा बाप म्हणतो पोरगा, याची आई म्हणती पोरगा, याची मुलगी म्हणती पप्पा, याचा मेवणा म्हणतो दाजी, याचा सासरा म्हणतो जावई. ज्या गोष्टीवर 5 जणांचा हक्क आहे ती सार्वजनिक का वैयक्तिक? सार्वजनिक मालमत्ता. महाराज हे ज्या ज्या घराला कळालं, परमार्थ म्हणजे बोळाच्याचा भाव, बोळाच्याचा देव, त्याला कार्यक्रमाला त्याला वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, चुलीची भाकरी त्याला आवडी लावल्या. परमार्थ खाण्याकरता नाही, परमार्थ बदल करून घेण्याकरता केला जातो. येणं जायनं मरण छान. माकडाच्या हातात नारळ दिलेले, त्याला काहीच कळना काय करावं, चुरून खावा का फोडावा. महाराज का तिथून माझी मिरवणूक गाडीत आणली का? का नको पाया पडू तुम्ही? या गाडीतून लोक असे माझ्या महिला मंडळाचे का का हे का हे पाय आहेत का सगळे? बोला पाहिजे. बालाजी पाय, शिवभोळा चक्रवर्ती चांगल्या कामाकरता पळत जातात ते पाय, आणि चांगल्या कामाला पळणाऱ्या पायाला आडी घातल्या जाते ती टंगडी. आचरण ज्याचं आचरण त्याचे चरण. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये असे काही महात्मे आहेत ना, असे काही गडकरी आहेत ना महाराज, नुसते बोलले तरी सत्य होत. टाकी सांभाळणं म्हणजे सोपं आहे, सोपं आहे. महाराज जीव जाळावा लागतो, लोकांसाठी समर्पण करावं लागतं. बरं ज्याला अक्कल नाही ते येऊन बोलतो बाबा इकडे नका खड्डा खांदायला पाहिजे, असं इकडून टन सूर्य कुठे आहे रे? ज्याची बायको त्याला बनेल आणती का? जो इथं अर्थव्यवस्थेच्या गप्पा याला म्हणते घेणं देणं, कंदील लावून येणं आणि येण्याच्या केशाला 4-4 देणं. महाराज जोगदंड साहेब भाऊ दादा महाराजची परमार्थ म्हणजे नको त्यांनी महाराजाला अक्कल शिकली,
असं नाही असं असं नाही असं माहित आहे ना माय बापांनो महाराज होणं संत होणं गडकरी होणं ते सांभाळणं म्हणजे नॉनव्हेज योग तरुण आहे तडफदार आहे पण ह्या तरुण वयात पोक्तपणा येणं म्हणजे एका सोप्या गोष्टी आहेत सर्वांना मिळून मिसळून घेणं नाहीतर यांच्या वयातले तरुण आई तरुण तर घेऊ माझ्या करून जाशील वरून तर टाकते माइंड सेट होणं बाबा सोपं नाही. तरुण अवस्थेमध्ये राजासारखे विचार प्राप्त होणं सोपं नाही. तरुण आहात पण तरुण अवस्थेमध्ये राजासारखे प्रगल्भ विचार प्राप्त होणं म्हणजे धन्य माता पिता. जिथं बाबाचा डीएनए स्टार्टर्ड लागतो जिथं आईचा गर्भ पवित्र लागतो त्यावेळेस घरामध्ये छत्रपती राजांसारखे लेकर जन्म डोळे मोठं व्हायचं ठरलं कसं आहे बाबा मोठं व्हायचं ठरलं तर सगळ्या गोष्टी अगोदर समृद्ध लागतात. समृद्ध म्हणजे डोळे समृद्ध लागतात कान समृद्ध लागतात तुमचे शब्द समृद्ध लागतात बोलता आलं पाहिजे बघता आलं पाहिजे ऐकता आलं पाहिजे चांगलं सांगता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी समृद्ध लागतात मायबापांना. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी अवगत आहे. काही काहीकडे पैसे आले दमकून गेले मग रोड गेला रोडचे पैसे आले त्यांचे पैसे संपले दुसरे नाले पण ते म्हणून योग क्या किती धैर्य नाही. मन महत्वाचं आहे. जवळचा शत्रू मन आहे जवळचा मित्र मन आहे. जवळचा शत्रू कोण आहे मन आहे जवळचा मित्र मन आहे. माणसं मनाने मोठी होतात. मन मोठं करायला कारणीभूत मन आहे आणि संपायला कारणीभूत मन आहे. तुमचा रोग वाढायला कारणीभूत कोण आहे मन आहे आणि तुमचा रोगाचा नायनाट करायला कारणीभूत कोण आहे मन आहे. म्हणून काय बापांनो नको नको मना गुंतो माया जाणे मन महत्वाचा विषय. बहुत चपळ झंझळ जाता येता न लगे वेळ किंवा मनाशी म्हणे गुंफेला असेला बाप रखवा देवीवर विठ्ठल अर्पिला किंवा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया मन आहे. आणि म्हणून आता कीर्तनात बसलंय मंडपामध्ये गेला आळंदीला गेले की नाही हो दादा गेले की नाही आळंदीला धंदे महाराज गेले की नाही पंढरपूरला मन किती आहे बहुत चपळ चंचळ जाता येता न लगे वेळ गेलं कितीतरी स्पीड आहे मनाला आणि मन म्हणून मन भगवंताच्या चरणावरती समर्पित केलेलं असावं. नको त्याला मन देऊ नका. नको त्याला मन दिलं नको त्याला हृदय दिलं त्याची किंमत त्याला नाही त्याला जखमा करून ठेवल्या. बऱ्याच जणांच्या मनाला हृदयाला जखमा आहे जखमेमुळं बरंच
मन आहे. माय बापांनो, हृदय आहे, तुमची बुद्धी आहे, आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहे. बाहेरून जरी एक दिसत असलं, माझं शरीर पाय कमरेला चिकटलेले आहे, हात खांद्याला चिकटलेले आहे, मान इथं चिकटलेली, हे जरी एक दिसत असलं पण आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहे. हे 756 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत, याची झूमिंग खतरनाक आहे. इथं मन आहे, बुद्धी आहे, हृदय आहे, हे सगळ्या गोष्टी वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत, पण याला ऑपरेट करणारा ऑपरेटर मन आहे. मन आहे. आणि म्हणून मन हे फार महत्वाचा विषय आहे. परमार्थ नाही बाबा, नुसतं परमार्थ गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे परमार्थ झालं. चालू आहे दर महिन्याला कोर्टात केस येतो आणि भांडण फक्त एवढ्या जागेवरून. तू सरळ, तू मोठा आहे, मी लहान आहे, मी म्हणतो जमणार नाही, मला 3 पोरं आहे, तुला एकच आहे, तू कमी घे, मी जादा घेतो. महाराज या भांडणामध्ये जर पिटले तर ठीक, नंतर अशा भांडणामध्ये जी पहिल्यापासून भांडण चालू आहे, पंजाची जेवणी कोर्टात घेतली आणि पंजेनी जाता जाता आजाला सांगितलं, भाऊ त्याला सोडू नको. आजा तर त्याच्या विरोधात केस लागली तर आजाचा आजा कोर्टाच्या पाहिलं रचल्या. शेवटी आजानं बापाला खो दिला. खो खो माहिती कसा खेळला जातो, एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड इकडं, बरोबर नाही? पुढून पळतो तो, पुढूनही घुसतो का? मग कोणचा घुसतो मधून? पुढचा का मागचा? हा, मग मधून पुढूनही घुसतो. मागचा मधून घुसला का आऊट. हा, मग मागचा जे पळत ते तुम्ही आली आणि पुढचा जो पळतो ते परपंच. आणि प्रपंचाच्या माग आमचा पंजा पळाला. शेवटी आजाला वाटायचं मला आता खोदी, मला आता खोदी. आता चौलेवरच होता. आजाला वाटायचं तिरीचं पगार मी घ्यावा, ऊस माझ्या नावावर गावा. जी पंजेनी खो दिला आजाला, आजाने तर खोराची उडी खाल्ली बाबा. त्याला वाटलं आता काय नाच पडा कवळा किराळ गडी. आजा लहानपणीच लग्न झालेलं ते. असा पळाला प्रपंचा माग, असा पळाला महाराज. त्यांनी पळता पळता देवळातले सानू मला काढून गेले देवळात. आता काय साधा पळाला का प्रपंच? मंदिराचं काम चालू झालं तर त्या मंदिराच्या विटात रांजण राहत. गजाचे तुकडे तात्या भाऊ, एवढे गजाचे तुकडे पायाने लुटून नेले. त्याच्या वांगाऱ्या मग तरी म्हणलं आज जात होता का नाही पंढरपूरला? ते म्हणे साऱ्यात पुढे राहायचे ते. मी म्हणलं दिसले नाही कधी, राऊट्या ठोकीत होते का काय? जे म्हणले बिस्किट पुढे गोळा करायचे. मागच्या 2 वर्षात त्याने 3 जुमडे आणले होते बिस्किट पुढे. कोणते कोणते? ते म्हणे पार्ले, मॅरीगोल्ड, 2020, पतंजलीचे, टायगर, गुड्डे. म्हणलं किती मजा आहे? ते म्हणे बाबा गरम चहा तर पार्ले बुडीले ना तर ते वर येत नाही, ते बोटने खातात. आणि ते मुठे कपात उडत नाही, ते मोडून कपात उडावं लागत. मी म्हणलं क्रीमचे त्याची तर मोठी हुंबड आहे. मी म्हणलं झालं काय? ते म्हणे क्रीम नाकू खातो आणि भिक्की लांब खातो. म्हणलं यांना काही आणलं का नाही? गेलं मस्त पंढरपूरला म्हातारं, पण चंद्रभागेत आंघोळीला गेलं, आंघोळी हाणली आणि त्याला पिची सापडली तिलची एवढी. तिला फुलपण ते वर काढली ना तर वाजून पाहते, फुल वाजून. त्याला वाटलं चांदीचे ठोकळे.
त्याने बिस्किट पुढे चंद्रभागेत टाकले आणि सीटाला पेटी गुंडळून घरी आलं. 2 दिवस आत उभं राहणार मी म्हणले पंढरपूर कस काय 2 दिवस आत उभं राहिलं ते मायावर डाग पडलं. महाराजातून बघवताची हातोडी आणली. त्या पेटीला कुलूप होतं की एवढं त्याने 1.5 दिवस तोडलं. कुलूप तुटलं तर मी म्हटलं काय भानगडे त्याच्यात का तोडायचे का. गावातून फुलं आणले पेटीला वाहिले उदबाते ओवळी मी म्हणलं मला तरी पाव द्या. मयूर गागलं होतं खिडकीतून पाहत होते त्याला वाटलं सोन नाही का चांदीचे ठोकळे. ते उदबत्त्या वळवळल्या बाबा आणि जसं कोंडेतून कडी काढली का त्याला घाम आल्या. त्याला वाटत लय डबूल सापडलं. अण्णा जसं गेट उघडली का त्याच्यात गेलेले बिलेट पानं वस्तरे कोणाचं काय घेऊन येईल हळूच जायचं धपक्यान बोकड्या उचलून असा तर आजही प्रपंच केला. माळ नाही पंगत नाही परमार्थ नाही. चांगले लोक घरात बोलिले नाही. बोलिले असतील तर बोकड्याचे वाटे मागणारे. तुमच्या घरात कोण येते याच्यावर तुमची प्रॉपर्टी आहे. तुमचे मित्र कोण आहेत. तुमचे मित्र कोण आहेत. चांगले आहेत का. तुम्हाला माणसं ओळखता आलेत का. जर ओळखता आले असतील तर संताची कृपा तुमच्यावर झालेली आहे. ओळखता आले असतील सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरी. डोळे महत्वाचे मायबापांनो परमार्थामध्ये. आता तुम्ही माझ्याकडे पाहता जे दिसतं ते पाहता आता जे बघायचं ते बघता. जे दिसते ते पाहता आता जे बघायचं ते बघता. बोला बोला ना. जे दिसते Thank you.